संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज इंदापूरमध्ये आहे। इंदापूरमध्ये तुकोबांच्या पालखीतलं दुसरं गोल रिंगण मोठ्या उत्साहात रंगलं। इंदापूरमधील कदम विद्यालयात हा रिंगण सोहळा पार पडला। तुकोबारायांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्यांनी परिसर सजून गेला होता। सकाळपासूनच इथे रिंगण सोहळा आणि तुकोबारायांच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। इंदापूरचा संपूर्ण परिसर हरिनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेलाय। आणि याच आनंदमय वातावरणाचा थेट आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत अनसपुरे यांच्याकडे जाऊया। प्रशांत, नाही आता तहान भूक केवळ विठुरायाची आस, कधी भेटीनं त्याला माझ्या चित्ती त्याचा निवास। भाविकांची अशीच अवस्था झाली आहे। कधी एकदा पंढरीला जाईन असं त्यांना वाटतंय। वारीची संध्याकाळ कशी असते आणि आता हरिपाठ कसा रंगतो त्याबद्दल थोडं सांग। अगदी बरोबर वर्णन केलेलं आहे की इंदापूरमध्ये आज तुकोबांच्या पालखीचा मुक्काम आहे। मात्र सगळ्यांना जी उत्सुकता होती ते सकाळचं जे गोल रिंगण इथे जे उत्साहामध्ये दरवर्षीमध्ये पार पडतं तोच उत्साह याही वेळी, कारण इंदापूरकर मोठ्या प्रमाणात या रिंगणाच्या वेळी गर्दी करतात आणि वारकऱ्यांनाही एक पहिलं रिंगण झालेलं असतं। मात्र इंदापूरचं जे रिंगण आहे ते मोठ्या भव्य कॉलेजच्या मैदानावर घेतलं जातं आणि म्हणूनच या रिंगणाच्या सोहळ्याच्या वेळी एक वेगळा उत्साह आपल्याला बघायला मिळतो। सध्या आपण आहोत तर संध्याकाळची वेळ आहे, त्यामुळं दिंडीसोबत हरिपाठ हा नित्य नेमाने केला जातो। थोडंसं आपल्या प्रेक्षकांना या हरिपाठाचाही आपण आस्वाद देऊया की ही जी मंडळी आहेत की इथे मोठ्या तन्मयतेने हा हरिपाठ करताना आपल्याला दिसतात। हे खरं तर प्रत्येक दिंडीसोबतचं हे जे चित्र आहे आपल्याला बघायला मिळतं आहे की प्रत्येक ठिकाणी पखवाज असेल, टाळ असतील किंवा महिला अनेक ज्या आहेत त्या या हरिपाठामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला दिसतात। त्यामुळं संध्याकाळी हरिपाठ केल्याशिवाय ही जी मंडळी आहे ती रात्रीचं जे भोजन असतं ते करताना आपल्याला दिसत नाहीत। त्यामुळं एकूणच हा जो काही एक भक्तीचा एक वेगळा एक मार्ग म्हणूया की जो नित्य नेमाने या दिंडीमध्ये पाळला जातो। इंदापूरमध्येही या हरिपाठाचा एक हा जो काही एक ठेक्यांवरती की टाळ मृदुंगाच्या तालावरती ही सगळी मंडळी आपल्याला एका मोठ्या उत्साहात बघायला मिळतात। इंदापूरमध्ये आहोत त्यामुळं इंदापूरचे जे ग्रामस्थ आहेत त्यांनीही या वारकऱ्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलेलं आहे। अनेक अशी ठिकाणं आहेत की जिथे वर्षानुवर्ष हे जे वारकरी आहेत त्या ठिकाणी त्यांचं आदरातिथ्य केलं जातं। आपल्यासोबत इंदापूरचे ग्रामस्थ आहेत, थोडंसं जाणून घेऊया त्यांच्याकडनं कशा प्रकारचा उत्साह आहे आणि तुमच्याकडे प्रत्येक वर्षी बघतो आम्ही की दिंडी ही येतेच येते, काय परंपरा आहे? आमचं फार वडलोपार्जित ही परंपरा आहे। आमच्या आजोबा पंजोबापासून या ठिकाणी आम्ही दिंडीचं स्वागत करत असतो, अन्नदान करत असतो आणि यावर्षी तर खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त उत्साह का आहे तर गेले 2-3 वर्ष पाऊस नव्हता। तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी चालू झाल्यापासून पावसाला सुरुवात झालेली आहे। विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने यावर्षी पाऊस झाल्यामुळं एक वेगळाच उत्साह यावर्षी पाहायला मिळतोय। आम्ही ग्रामस्थ देखील त्या उत्साहामध्ये सगळे सहभागी आहोत। या ठिकाणी ही दिंडी जी आहे ती आमच्याकडं अनेक वर्षापासून येत असते। माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड जवळा म्हणून गाव आहे, त्या ठिकाणची ही दिंडी आहे आणि मी त्या सर्वांचं या शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वांचं स्वागत होत असतं। सर्वजण त्यांच्या परीने या ठिकाणी अन्नदान करत असतं आणि उत्साहाने त्यांचं स्वागत करत असतं। शेवटी साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा। आम्हाला सुद्धा वर्षातून आम्ही वाट पाहत असतो की कधी साधू संत आपल्या घरी येत आहेत आणि आम्हाला त्यांचं स्वागत करण्याची, त्यांच्याबरोबर सर्व कार्यक्रम करण्याची संधी मिळते, याची देखील आम्ही वर्षभर वाट बघत असतो आणि त्या उत्साहामध्ये आम्ही सर्वजण त्यांचं स्वागत करत असतो। नक्की। तर गिरीश, आपण बघतो की ग्रामस्थांच्याही तशाच प्रकारच्या भावना असतात की वर्षातनं एक दिवस असतो की जो हे जे वारकरी मंडळी आहेत की जे पायी प्रवास करतात आणि तो पंढरपूरच्या मार्गाने निघत असतात, तोच सगळा उत्साह या वारकऱ्यांची आपल्यालाही थोडीशी सेवा करायला मिळावी म्हणून हा सगळा एक आपणही त्याचेच एक भाग होऊया म्हणून एक इथले जे ग्रामस्थ आहेत या जे दिंडी जे वारकरी आहेत त्यांचं आदरातिथ्य करत असतात, त्यांची भोजनाची व्यवस्था करत असतात, त्यांची निवासाची व्यवस्था करत असतात। त्यामुळे इंदापूरमध्येही आपल्याला अशाच प्रकारचं चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। प्रशांत, इंदापूरच्या ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे की यंदा पाऊस चांगला पडला, मराठवाड्यात विदर्भात पाऊस आहे, त्यामुळे वारीमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतोय असं त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। तू पण वारी बरोबर आहेस, वारकऱ्यांमध्ये काय भावना आहे यंदा? कारण 2-3 वर्षापासून दुष्काळ होता, यंदा मात्र पावसाचं आगमन झालेलं आणि बऱ्यापैकी पाऊस पडतोय। वारकऱ्यांमध्ये काय भावना आहे पावसाबद्दल?
नक्की नक्की माझ्यासोबत काही वारकरी आहेत थेट की आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया. माऊली, यंदा पाऊस जरा कमी आहे जास्त आहे, काय वाटतंय तुम्हाला वारीमध्ये? की असं म्हटलं जातं की पाऊस थोडासा लांबल्यामुळे वारकऱ्यांची संख्या कमी दिसते. नाही, भरपूर आहे संख्या कमी. पाऊस पाणी चांगला आहे, संख्या बी भरपूर आहे आम्हाला. चांगला आहे. काय मागताय आता विठ्ठलाकडे? विठ्ठलाकडे हेच मागणे की पाऊस चांगला पडू द्या आणि चांगल्या पद्धतीचं पीक पाणी येऊ द्या. काय मागतं? पीक पाणी चांगले होऊ द्या, पाऊस पाणी चांगलं होऊ द्या, पाणी येऊ द्या नदीला. विठ्ठलाकडे मागितल्यावर मिळतं का? होतं का असं होतं का? होईल ना, मागणी मागितल्यास. हो, मागणी मागितल्यास होईल ना. विठ्ठल आता त्यांच्या मनावर आहे देणं. हो, आपलं करायचं तेवढं करायचं. गिरीश, आपण जेवढं करायचं तेवढं करायचं, तेवढंच आपण मागणं मागायचं. करेल न करेल याही पेक्षा एक विश्वास आहे की जे माऊली आहेत, जो विठुराया आहे तो आपलं मागणं नक्की मागेल. इंदापूरचे आणखीन काही ग्रामस्थ आहेत की जो यावर्षी एक या वारकऱ्यांच्या सोबतीला आहेत आणि त्यांचं आदरातिथ्य करतात. काय वाटतं यावर्षीच्या वारीमध्ये? खूप छान वाटते यावर्षी आमचे छोटे वारकरी देखील या वारीत सामील आहेत. ते सुद्धा खूप आनंदाने या वारीत सहभागी झालेले आहेत. तर आपण बघू शकतो की छोटा वारकरी आहे की जे एकदम लहान जी मुलं असतात की आपण म्हणतो ते या वारकरी संप्रदाय जो आहे की जसे परंपरेप्रमाणे 4थी पिढी 5वी पिढी आपल्याला या वारीमध्ये चालताना दिसते, अगदी तशाच प्रमाणे या वारकऱ्यांचा आदरातिथ्य करण्याची एक गावोगावी परंपरा आहे आणि ती जपण्याचा प्रयत्न ही पुढची पिढीही आपल्याला इथे करताना दिसते. गिरीश, नक्कीच प्रशांत, अगदी बालवारकरी सुद्धा या वारीमध्ये सहभागी झाल्याचा आज इंदापूरमधल्या कदम विद्यालयात रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात रंगलेला आहे आणि तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं, हरिपाठाबद्दल सुद्धा माहिती दिलीत, ग्रामस्थांशी संवाद साधलात, त्याबद्दल धन्यवाद. सर्व वारकऱ्यांना सावळ्या विठुरायाची आस लागली. मागे पुढे उभार आहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया, योगक्षेम त्याचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या जणू, हाच विश्वास आणि हेच भाव मनामध्ये धरून गतिमंद मुलांची दिंडी तुकोबांच्या सेवेत दाखल झाली होती. मुखाने बोलू शकत नसल्यानं त्यांनी हातांनी हावभाव करत संवाद साधला. तुकोबारायांची पालखी इंदापूरमध्ये दाखल झालेली आहे आणि आपण बघू शकतो की तुकोबारायांच्या या स्वागतासाठी ही जी सगळे लहान मुलं आपण बघतो आहोत. इंदापूरमधली गतिमंद मुलांची ही शाळा आहे. अगदी कित्येक वर्ष ही जी लहान मुलं आहेत ती आपल्याला इथे प्रदक्षिणा घालताना दिसतात, फेरी काढताना दिसतात आणि म्हणूनच आपल्याकडनंही तुकोबांची थोडीशी सेवा व्हावी म्हणून ही जी सगळी मुलं आहेत इथे दाखल झालेली आहेत. उन्हाळे सर आहेत की जे या मुलांचं पालनपोषण करतात. खूप खूप स्वागत आहे. कशा प्रकारची तयारी दरवर्षी आम्ही बघतो की ही मुलं इथे अगदी भक्तिभावाने इथे हजर असतात. कशा प्रकारचं ट्रेनिंग यांना दिलं जातं की आपण नेहमी मुखानेच फक्त माऊली तुकोबांचा जयघोष ऐकतो, हे मात्र डोळ्यांनी बोलतात ही सगळी मुलं. या ठिकाणी समर्थ या मंडळाच्या माध्यमातून गेली 15 वर्ष झालं आम्ही ही माननीय प्रदीपदादा गारटकरच्या मार्गदर्शनाखाली दिंडी काढत असतो मूकबधीर मुलांची. याही विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व सांस्कृतिक धार्मिक ज्ञान मिळावं हा या दिंडीमागचा उद्देश आहे. कानाने बहिरा मुकापरी नाही, शिकविता भाषा बोले कैसा पाही या म्हणीप्रमाणे गेली 20 वर्ष झालं या शाळेतील विद्यार्थी या दिंडीला येत आहेत आणि दरवर्षी हे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारचा संदेश घेऊन या दिंडीमध्ये फिरत असतात. आपल्या सर्व संस्कृतीचं ज्ञान व्हावं आणि या संस्कृती काय आहे या मुलांना कळावं हा या दिंडीमागचा प्रमुख उद्देश आहे. या मुलांना नेमकं कसं वाटतंय थोडंसं आपण बघूया यांच्याकडनं. काय वाटतं तुला दिंडीबद्दल? पाऊस बोल. हां बोल, इकडे बोल. हा मुलगा म्हणतोय की योग करा, तुम्ही सदृढ व्हा, अशा प्रकारचा संदेश हा विद्यार्थी देत आहे. या दिंडीच्या माध्यमातून करा म्हणजे आपण दणकट व्हाल. आता हे तुझं बघून कसं वाटतं? छान वाटतं तर ही सगळी छोटी छोटी मुलं आहेत. आपल्याला माहिती आहे की अनेकांना कदाचित बोलता येत असेल, मात्र आपण काय बोलतो याचा अनेकदा भान आपल्यालाच राहत नसतं. मात्र ही छोटी छोटी मुलं आहेत, गतिमंद मुकी मुलं आहेत. आज इथे आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये नेमका काय भाव आहे, हा जो पालखी सोहळा हा जो इथे दाखल झालेला आहे, हे जे सगळे वारकऱ्यांनी आज इंदापूर फुललेला आहे, तो सगळा आनंद इथे ही छोटी छोटी मुलं आज आपल्याला घेताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणचा प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, इंदापूर.
इंदापूरमध्ये रंगलेल्या रिंगण सोहळ्यामध्ये आबालवृद्ध सहभागी झाले होते। या रिंगण सोहळ्यामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती ती छोट्या वारकऱ्यांची उपस्थिती। वारीची परंपरा जपण्यासाठी ही नवी पिढी या वारीत सहभागी झालेली दिसते। रिंगण सोहळ्यानंतर छोट्या वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर एका लईत ठेका धरला। पाहूयात या छोट्या वारकऱ्यांशी आमचे प्रतिनिधी प्रशांत तानासपूर यांनी साधलेला हा संवाद। इंदापूरमध्ये आपण आहोत आणि इंदापूरमध्ये रिंगण जे आहे त्याच्या निमित्ताने हा सगळा माहोल, हा सगळा टाळ मृदुंगाचा गजर आपल्याला इथे बघायला मिळतो आहे। ही छोटी छोटी मुलं की जी बीड जिल्ह्यातली ही दिंडी आहे की या संपूर्ण वारीमध्ये ही छोटी छोटी मुलं प्रवास करताना आपल्याला दिसत आहेत। संपूर्ण एक भक्तिमय वातावरण या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने, पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळतं की अनेक वारकरी गेली 10-10, 20-20, 40-40 वर्ष ही जी परंपरा सुरू ठेवता येतात। मात्र ही जी नवीन पिढी आहे, ही जी नवीन मुलं आहेत, तितक्याच तन्मयतेने, आनंदाने हा सगळा जो परंपरेचा वारसा आहे आपल्याला इथे बघायला मिळतो आहे। याच दिंडीसोबत ही जी मुलांचं नेमके काय भावना असतात, कशा प्रकारे हे त्यांना शिक्षण कुठून मिळतं, थोडंसं त्यांच्याशीच बोलूया। काय वाटतं, तुम्ही कुठून आले आणि तुमच्या दिंडीबद्दल औरंगापूर तालुका केज जिल्हा बीड आणि आमच्या इथे सर्व म्हणजे वारकरी संस्था आहे, वारकरी शिक्षण, तिथे पेटी, पकवाज, गायन व सर्व वारकरी शिक्षण शिकवतात। आम्हाला गायनाचार्य व्हायचं आहे आणि आम्हाला डॉक्टर, इंजिनियर असं काही व्हायचं नाही। आम्हाला पैसे नाही पाहिजे, आम्हाला म्हणजे असं लोकांना घडवायचं आहे। त्यामुळे आम्ही या संस्थेत आणि आम्ही दिंडी करतो आहे। माऊली, एकदम तालबद्ध वाजवत आहेत मुलं, छोटी मुलं आहेत पण एकदम दोषामध्ये वाजवत आहेत। तुमच्या थोडीशी दिंडीविषयी माहिती द्या की कुठून आलात आणि कसा या मुलांचा सहभाग आहे। श्री जगद्गुरु तुकोबराय पावनधाम, औरंगापूर तालुका केज जिल्हा बीड। आमची या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था आहे। ती गेल्या 1 वर्षापासून आम्ही आमचे महाराज आणि आम्ही या मुलांचं शिक्षण चालवत आहोत। त्या मुलांना संस्कार करण्याकरता हरिपाठ, ज्ञानेश्वरी, गीतेचं शिक्षण देत आहोत आणि पखवाजाच्या, गायनाच्या अशा प्रकारे आम्ही शिक्षण देत आहोत। लहान मुलं आहेत, जरा थकत नाहीत का? आता लहान मुलं आहेत, त्यांच्या आवडीने आलेले असल्यामुळं ते थकत नाही। तर एकूणच आपण बघू शकतो की या मुलांचं जे काही तुकोबांच्या प्रती जी श्रद्धा आहे किंवा एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण आपल्याला इथे शिकायला मिळतं आहे आणि म्हणूनच या टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ही सगळी जी चिमुकली मुलं आहेत ती आपल्याला इथे एक वेगळ्या प्रकारचा आनंद घेताना दिसत आहेत। मात्र एक वेगळ्या पद्धतीचं शिक्षण की जे एक वेगळी परंपरा आपली संप्रदायाची जी आहे ती पुढे नेताना दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाणचा प्रशांत नागपुरे, झी मीडिया, इंदापूर। तुकोबारायांची पालखी आज इंदापुरात होती। आज पालखीचा दुसरा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। तुकोबांच्या पालखीसोबत एक लेडीज स्पेशल दिंडी पाहायला मिळाली। या महिला वारकरी वेगवेगळे खेळ खेळण्यात दंग होते। वारीमध्ये आहे का महिला पुरुष भेदाभेद, सांगतायत या महिला वारकरी। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत तानासपूर यांनी। चिंचवड जी दिंडी आहे या दिंडीमध्ये आपण बघू शकतो की महिलांचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळं इथे मनोरा रत्न किंवा वेगवेगळे उडीचे खेळ आहेत किंवा टाळ मृदुंगाचा हा जो गजर आहे त्या तालावरती संपूर्णपणे इथे या माऊली तुकोबांच्या जयघोषामध्ये रंगून जाणं हा एक वेगळा आनंद इथे सगळे वारकरी आपल्याला घेताना दिसतात। आपल्यासोबत चिंचवडच्या या दिंडी प्रमुख आहेत, सुप्रियाताई आहेत आपल्यासोबत। दिंडीविषयी सांगाल, खूप छान तुम्ही इथे खेळ खेळताय। आमची श्री संत जिजाबाई महिला प्रासादिक दिंडी आहे, चिंचवडची ही दिंडी आहे आणि याच्यामध्ये सर्व बाबतीत महिलांना प्राधान्य दिलं जातं आणि तुकोबारायांची आमच्यावरती कृपा अशी आहे की दरवर्षी महिला बाहेर खेळतात, पण तुकोबारायांनी जी स्त्री पुरुष समानता त्यांच्या काळी करून ठेवली होती, यारे यारे लहान थर याती भलती नारी आणि मग नर, आज तो आम्हाला अधिकारही भेटला। आम्ही तुकोबारायांच्या समोर पावलंही खेळलो, उडी ही देखील पावलं खेळलो आणि आता आमच्या दिंडीचा वैयक्तिक रिंगण इथं चालू आहे। वारीमध्ये आपण नेहमी स्त्री पुरुष जी मतभिन्नता किंवा स्त्री पुरुष जे भेदाभेद केला जातो अशी खूप चर्चा नेहमी होते। वारीमध्ये काय दृश्य दिसतंय? उलट सगळ्यात पहिल्यांदा स्त्री पुरुष समानता ही वारकरी संप्रदायातल्या संतांनी केलेली आहे। ज्ञानोबारायांनी मुक्ताबाईला मोठेपणा दिला, तुकोबारायांनी बहिणाबाईला दिला। तुकोबाराय तर म्हणतात मला वैराग्य निर्माण व्हायला कारणीभूत माझी पत्नी आहे, माझी जिजाबाई आहे। नामदेव महाराजांनी जनाबाईंना अधिकार दिलेला आहे, त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा अधिकार हा महिलांना दिलेला आहे आणि तो वारकरी संप्रदायानं दिलेला आहे। त्याच्यामुळे तर स्त्री पुरुष समानता पूर्वीपासूनच आहे।
जे सत्ताधारी आहेत काय संदेश द्याल त्यांना की आपण माऊली तुकोबांचा जयघोष नेहमी ऐकतो, त्यांची अभंग ऐकतो, त्यांनी दिलेले दृष्टांत बघतो, आत्ताच्या नेत्यांना किती गरजेचं आहे हे? त्यांच्या पाठीमागं फार ताण आहे आणि चिंता दूर करण्यासाठी त्यांनी पण वारी करावी असं माझं म्हणणं आहे. कारण की तुझी चिंता त्यासी सर्व आहे, पण त्यासाठी आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीनं भावानं प्रेमानं त्यांनी ज्ञानोबराय तुकोबरायांना शरण यावं. आणि त्यांची, मी काही राजकारणी नाही पण एवढं मात्र सांगू शकते की शांततेसाठी संप्रदायाशिवाय किंवा वारकऱ्यांशिवाय या वारीशिवाय पर्याय नाही. तर आपण बघतो आहोत की महिला आणि पुरुष इथे समानतेचा जो धागा आहे की जो आपण नेहमी भेदाभेद आपण ऐकतो, नेते मंडळींसाठी हाच संदेश आहे की हा जो काही आपला वारकरी संप्रदाय आहे, ज्ञानोबांनी असेल तुकोबांनी असेल, ही जी काही समानता आहे, हा भेदाभेद जो समूळपणे नष्ट करण्याचा जो सिद्धांत सांगितला आहे तो याही पिढीला तितकाच लागू होतो. आणि म्हणूनच सध्याचे सत्ताधारी असतील किंवा नेते मंडळी असतील किंवा जे ह्या भेदाभेदाला खतपाणी घालतात, त्यांच्यासाठी ही वारी म्हणजे एक नवा दृष्टांत असेल. याच भावना या वारकऱ्यांनी इथे आपल्याला बोलून दाखवलेल्या आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी जवानकर, प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, इंदापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.